नमस्कार. कोकणातील आंबा महोत्सव जवळपास समाप्तीकडे निघालाय. जवळपास तो आता संपल्यातच जमा आहे. कोणाचा असला मागच्या पुढचा आणि 4 दिवसाने आला तोच आता आंबा मिळेल. प्रतिसाद या वर्षीचा चांगला होता, कारण आंबाच कमी असल्यामुळे प्रतिसाद चांगला होता. एक मात्र किरकिर ना सतत ऐकत येत होती, ऐकायला मिळत होती की कोकणातली लोक फसवतात. कोकणातले लोक देवगडचा आंबा सांगून कुठला तरी देतात, अमुक तमुक. पण ते जे सर्वात सगळ्यांना बोलतात ना, हे चुकीचं आहे. पण काही दरिंदे आहेत, असतील, आणि ते नाकारत नाही, पण सर्रास सगळे फसवतात हे म्हणणं खूप चुकीचं आहे. मी तुम्हाला कोकणी प्रत्युत्तर देत नाही म्हणून आपलं तुम्ही काहीही बरळायचं हे काय चांगल्याचं नव्हे. काही काही लोक व्हिडिओवर येतात, फालतू कमेंट करतात, लवड्या छाट्या, असं तसं. कसं आहे, कोकणची माणसं साधी भोळी आजही आहेत, पण जर त्यांच्याशी जर पंगा घेतला ना तर ती मग साधी भोळी राहत नाही. कसं आहे, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. किती कोणाचं ऐकायचं, किती सोडायचं. पाणी नाकात ज्यावेळी जायला येतं ना, त्यावेळी कोणीही माणूस प्रतिकार हा करणारच. कसं तुम्ही सगळे सांगताय की ह्याने फसवलं त्याने फसवलं, तुम्ही त्यांच्या नावानिशी नंबरनिशी का पोस्ट करत नाही, तशी कमेंट का करत नाही. ही ज्यांची लायकी नाही ना, अशी लोक उठसूट येऊन कमेंट करतात, ज्याचा काही संबंध नसतो. अशी शिवाय घालतात म्हणजे की आपल्या आईबापाचे संस्कार दाखवतात की ह्यांच्यासारखेच भिकारचोट त्यांचे आईबाप असावेत. असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. कसं आहे, शिव्या आम्हालाही येतात, देत नाही याचा अर्थ असा आहे की ते आमचे त्यावेळी संस्कार थोडेसे आडवे येतात. फटकन आमच्या तोंडून नाही येत तसं. पण कोकणातल्या लोकांनी जर शिव्या घातल्या ना, तर असल्या फालतू कमेंट करणाऱ्यांच्या 7 पिढ्या हलतील, कबरीतने जाग्या होतील. इतक्या घाण शिव्या घालतात कोकणातले लोक. तुम्ही त्याला सरळ समजू नका, पण ते शक्यतो कोणाच्या वाट्याला जात नाही. जर वाट्याला जायचंच म्हटलं ना, तर अगदी शोधून तुम्हाला टिपतील. असा हा कोकणी माणूस आहे. ऐकतोय म्हणून तुम्ही काही बोला. मी काय म्हणतो, तुम्हाला एखाद्याचा विषय नाही पटत आहे, बरोबर आहे, तुम्ही त्याच्या पोस्टवर जायचं नाही. तुम्हाला त्याने कमेंट करायचं आमंत्रण दिलेलं नाही, हा का तुम्ही जाता त्याच्याकडे? तुम्ही जाऊ नका ना. मी माणसाकडे सहनशीलता अजूनही आहे, त्याचा अर्थ असा नव्हे प्रत्येक वेळी तुम्ही देवगडला बदनामच करायची सुपारी घेतली असेल तर माझ्यासारखा माणूस खपवून घेणार नाही. समजतंय ना? माझ्या बाबतीत एक घडलेली गोष्ट अशी तुम्हाला मी सांगतो. आज बरेच दिवस मी म्हटलं सांगेन गप्पा बसतो. मी मूळ देवगडचं, गाव माझं पडेल, पण मी आंब्याचा व्यवसाय करतो मुंबईत. कारण मुंबई हे असं ठिकाण आहे, इथून देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात
आंबा पाठवता येतो. तशी सोय आमच्या देवगडातून नाही किंवा गावातून नाही. तो विषय काय झाला, एका माणसाने मला ऑर्डर दिली. आता ऑर्डर दिल्यावर मी पहिलेच सांगतो की बाबा ट्रान्सपोर्टचे पैसे तुला द्यायचे आहेत, तुझ्या शहरात अमुक ठिकाणी पार्सल येणार, ते तुला घ्यावं लागेल, तयारी असेल तर मी पाठवतो. आता त्यांनी सगळं हो हो केलं, बरोबर आहे. मी आंब्याच्याच निमित्ताने मी बाहेरगावी होतो, म्हणजे मी नागपूरला होतो. एक डिलिव्हरी होती ती मी घ्यायला गेलो होतो, मी त्यावर गेलो. पार्सल तिथे पोहोचलं, परत ते गावातनच आलेलं पार्सल. आता कसं असतं, प्रत्येक ठिकाणी आमचं अशी बसचे हे आहे, ट्रान्सपोर्टचे डेपो आहे, तर तिथे आमची पार्सल्स जातात प्रत्येक वेळी. पण मी ते एक पार्सल गावातल्या लोकांना मॅनेज करून सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी म्हणून सोडायचं. पार्सल पोहोचलं, ट्रान्सपोर्टवाल्याने फोन केला किंवा तुमचं पार्सल आलंय, तर त्याने विचारलं कुठून आलंय. आता ट्रान्सपोर्टवाल्याने काय, त्याला माहिती आहे ना, रोज कुठून येतं, तर मुंबईतून येतं. तो बोलून गेला की आपण मुंबईतून गेलो. ठीक आहे. ह्या माणसाने तिथे न जाता, पार्सल न बघता, खात्री न करता कुठून आलं आहे त्याची खात्री जमा न करता मला सकाळी सकाळी फोन लावा 7 वाजता. सांगतो का, अहो तुम्ही इतकं खोटं बोलता, तुम्ही इतकं फसवता, असं झालं तसं झालं, मग तुम्ही तू पे करून पाठवलं, मग पैसे आम्हीच द्यायची का, ह्याची बोलणी सगळी पहिली झालेली होती. तर मी बाहेर असल्यामुळे कनेक्टिव्हिटी होत नव्हती, माझ्या माणसांशी कनेक्टिव्हिटी होत नव्हती. मी विचार केला, म्हणजे जाऊ देत, त्याचे पैसे त्याला परत पाठवले. मी ती पेटी तिथून दुसऱ्या गिरायकाला देऊन टाकली. ती गिरायक आहे तर सगळी देऊन टाकली. मी तो विषय संपवला. हे फसवणूक नाही का? एखाद्याला ऑर्डर द्यायची, त्याचा माल मागवायचा, माल जागेवर पडला म्हणून सांगायचं मग ते असंच आहे, ते इतकं लांब आहे, मग ते मी घेणार कसं. पहिलं माहिती नव्हतं. मी तुला सांगितलं होतं का मी तुझ्या घरात आणून देणार आहे म्हणून. ही फसवेगिरी नाही का? ही फसवेगिरी नाही. आणि ह्याची चर्चा मी पेटी पाठवायच्या अगोदर सगळी झालेली असते. बाबा पैसे तुला द्यायचे आहेत, पेटी तुला जाऊन घ्यायची, आणि इतर लोक घेतात. झाला, हा विषय संपला. तुमचा दिवस गेले. त्या ट्रान्सपोर्टवाल्याचा मला फोन आला, अरे बाबा हे तुला गिराईक मिळालं होतं कुठून. म्हणजे नाही साहेब, असेच सगळे फोनवर, पण बरेचसे माझे गिरायक आहे फोनवर. मी बरेचशा गिरायकांना आज पण बघितलेलं, पण फोनवर म्हटलं अशी ऑर्डर आली, त्यांनी पैसे पाठवले. हो म्हणतो, हा माणूस दरवर्षी असाच कोणाला नाही कोणाला फसवतो, दरवर्षाचा आहे. साहेब म्हणजे मला काय त्यातली कल्पना नाही हो, त्यांनी कोणाला फसवलं काय नाही फसवलं. पण नाही म्हणतो, ह्याची आमच्याकडे बऱ्याच वेळा अशी पार्सल येतात आणि हा नंतर हात वर करतो, समोरच्याला शिवाय शब्द देणार, असं करणार तसं करणार, सांगणार तुमचे या पटीने पैसे लागतील, असं लागतील तसं लागतील. मी तर त्याला हातात असतच पैसे परत पाठवतो. पण हा म्हणतो माणूस असा आहे. आता ह्या फसवणुकीला काय म्हणायचं, कारण त्याच्या नावाने शिव्या द्यायच्या. ठीक आहे ना, धंदा म्हटलं की हे सगळं येतच, आलंच. आणि कोणाला शिव्या घातलो, आणि कोणाला वाईट बोललो नाही ना. ठीक आहे, असतो एखादा. तर तुम्ही जे प्रत्येक वेळी म्हणता की कुठली लोक फसवतात, हे जे तुम्ही काही केलं ते फसवणूक नाही का? माझी आंब्याची पेटी गेली, ट्रान्सपोर्टचे पैसे गेले, ठीक आहे. आता माहिती कडे गिरायक होती, मी तिथे आपण तो फिरवून टाकली. एखादा नौका असेल तर, आणि त्याचं पार्सल दुसऱ्या शहरात जाऊन पोहोचलं तर तुमच्याकडे काय करेल? त्यांनी शिवाय घालायच्या ना. पण आम्ही नाही शिवाय घालू. तुम्ही जे शिवाय घातल्यात ना याच्याकडे, तर माझ्याकडे अस्खलित शिवाय आहे. तुझा तो उद्धार होईलच, तुझ्या आई बापा सहित तुझ्या गेलेल्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल, अशा माझ्याकडे शिवाय आहेत. आम्ही संयमाने येतो, म्हणजे आम्ही गांधी नाही समजलं. आम्ही शड्डी ठोकून उभे राहणारे आहोत. तावडीत मिळाला ना
काय होईल हे सांगता नाही येणार. अंगावर कपडे नाही ठेवणार, नांगरी वरात काढली जाईल. प्रत्येक वेळा तुम्ही स्वप्नाने सांगणार ते फसवतात, ते फसवतात. अरे तुम्ही फसवी आहेत म्हणून तुम्हाला कोणतरी फसवणारा भेटतो. हे आता असंच म्हणेन, तुम्ही कोणाला तरी फसवता म्हणून कोणतरी परमेश्वर तुमच्यासाठी फसवणारा तयार करतो. इतकं ते सहज आणि सोपं गणित आहे. असं नाही म्हणणार की सगळ्यात लोक नारायक आहे. आमच्याकडे पण आहेत दरिद्री, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे. नुसता ज्यांना पैसा कमवायचा असतो ना, ते काही बोलतात, काहीही करतात. पण असे सगळेच नाहीत ना, असे सगळेच नाही. पैशाच्या खाणीतच हिरा सापडतो म्हणून तो काळा असतो का? हे मला सांगायचं कारण काय, ही मी नुसती समज दिली. तुम्हाला आवडलं नाही, तुम्ही येऊ नका पोस्टवर. त्याच्यावर माझं पोट नाही चालत का? मला लाईक आले, मला सबस्क्राईब आले, किंवा मला प्रत्येक लोकांनी फॉलो केलं, त्याच्यावर माझं कुटुंब नाही चाललं. हे मी एक माध्यम निवडलं आहे की लोकांपर्यंत पोचण्याचे. मला पैसे येतील, तुम्ही उभे होईल असं माझं काहीच नाही. युट्यूब, इंस्टावर माझं पोट चालत नाही. कळलं? ही सांगायची वेळ का आली? आता बरेचसे चांगले लोक आहेत ना जे अप्रिशिएट करतात. हा बोला काका तुम्ही सांगताय ते बरोबर सांगताय. आणि जे काही घाणेरडी लोक आहेत ना महाराजी, त्यांनी ह्या सोशल मीडियाला रंडी बाजारात घेऊन उभं केलं. पण ते आहेतच नालायक म्हणून त्यांना समोरचा नालायक दिसतो. बस आता भेटू पुढच्या वर्षी. आंबा मिळेल नाही अजून 8 दिवस, त्याच्यानंतर मात्र. धन्यवाद खूप सहकार्य केल्याबद्दल. असंच आपलं सहकार्य राहू देत आणि आपली ही यारी आयुष्याच्या अखेरपर्यंत चालू देत, इतकीच अपेक्षा. धन्यवाद.